मॅचच्या दिशेने 42 बॉल मध्ये 76 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला तौहीद आणि नॉन स्ट्राईक एंडला करण पाटील. पहिली ओव्हर घेऊन येतात बॉलर नितेश. नितेश जादू या नावाने देखील फेमस आहेत. जादूचं स्वागत केलंय, जादूवरती हल्ला केलाय आणि टायमिंग करत असताना तोहीदच्या बॅटमधून येतोय फाडू स्ट्रोक. जबरदस्त तोहीद पहिल्याच बॉलवरती चान्स घेतला. या बॉलवर देखील हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट नितेशने पण जबरदस्त ऑफ स्टिकला पकडून मात्र पिचिंग केली आहे. येईल आपण पाहिलं तर तिकडे डॉट बॉल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा सिक्स पाहायला मिळतोय. एक तेरी एक मेरी. तौहीद काय टायमिंग करतोय तौहीद. जबरदस्त बॅटिंग या इनिंग मध्ये. 12 रन झाले धावफलकावरती. 39 चेंडूमध्ये 64 धावांची गरज असून मॅचला जिंकण्याकरिता टीम R1 A. पहिल्या इनिंग मध्ये 2 ओव्हर मध्ये पहिला स्कोर नव्हता, बट आता पहिल्याच ओव्हर मध्ये हल्ला बॉल केला तौहीद खुरेशी. या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट थोडा फटका फसला. टर्फ क्रिकेटला तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. टर्फ क्रिकेटची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही चांगलं टर्फ क्रिकेट खेळू शकता. स्ट्राईक एंडला आता करण पाटील. 13 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा आपण पाहिलं तर तिकडे वन टू गो फेम. अजित निकम सर आज इकडे पंचांच्या भूमिकेमध्ये. या बॉलवर देखील एज घेतली गेली. थोडा फटका फसला गेला. स्ट्राईक एंडला चान्स होता. कॉल दिलाय तौहीदने. परत एकदा चान्स होता. डिसिजन पेंडिंग आहे. आमचे अंपायर आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. बॅटर आउट आणि प्रशांतला मात्र थोडा कॉन्फिडन्स होता की आउट आहे, त्यामुळे लगेच त्याने अपील केलं पंचांकडे आणि बॅटरला मात्र बाहेर जावं लागेल. करण पाटीलने थोडी घाई केली आहे. मित्रांनो, बाईक्स ज्यांनी मध्ये रोडच्या इथे पार्क केल्या त्यांनी लगेच साईडला काढा तिकडे प्लीज. ज्यांनी बाईक रस्त्यावर पार्क केल्या तिथे ट्रॅफिक जाम होऊ नये अशी तुम्ही, प्लस आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये इकडच्या स्थानिक लोकांना, प्लीज थोडं काळजी घ्या. तिकडून लगेच बाईक साईडला काढा. ज्यांनी मध्ये पार्क केलेत त्यांनी थोडं सहकार्य करा. आम्हाला वारंवार अनाऊन्स करा लावू नका, कारण की बाहेर बाईक ज्या आहेत त्यांनी थोडा अडथळा निर्माण होतोय. स्वप्नील येतात बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला तौहीद. कोई है आमचे ब्लिंकिटचे देखील सर्व स्टाफ एन्जॉय करतात क्रिकेट. सो लाईफ मध्ये एन्जॉय पाहिजे. ऑफिस करता करता एन्जॉयमेंट पाहिजे. दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, वरना हे दुनिया जीने नहीं देंगी. मित्रांनो, बाईक्स फक्त तुम्ही प्लीज लगेच साईडला काढा, नाहीतर तिकडे ट्रॅफिक
पोलीस येथील आणि 736 या बॉलवर लोअर फुलटॉस बॉल, धीम्या गतीचा बॉल, फिंगर रोल केले गेले, कॅच पकडली तिकडे मन्नूने, बॅटर आउट. या बॉलवर देखील पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, जबरदस्त बॉलिंग केली गेली स्वप्नील पाटीलने, पण 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, 14 रन झाले धावफलकावरती. मॅच थोडी आता मात्र चान्स घेऊन खेळणं गरजेचं आहे, थर्ड गिअरला बॅटिंग करणं गरजेचं आहे. जबरदस्त फक्त आणि फक्त 1 रन खर्च करत असताना स्वप्नील पाटीलने 1 विकेट मिळवलाय. गुड बॉलिंग स्वप्नील. R1 A टीम मात्र आता कुठे ना कुठेतरी बॅकफुटला गेले या मॅच मध्ये. 30 बॉल मध्ये 62 धावांची गरज आहे, 5 6 वरती आहेत, बट त्याच्यामध्ये एक डबल ट्रबल ओव्हर आहे, त्यामुळे त्या ओव्हर मध्ये चान्स घेणं गरजेचं आहे. ती चेंडू 62 धावांची गरज आहे, 14 रन झाले धावफलकावरती, 2 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी अभि पांचाळ, स्ट्राइक एंडला अतुल. पहिला बॉल फटका थोडा मात्र मिस टाइम झाला तिकडे, 1च रन मिळेल तिकडे, मोठ्या स्ट्रोकची गरज आहे टीम R1 A टीमला. 21 संघ देखील 2 मॅच मात्र 1 मॅच जिंकली आहे, त्यामुळे ही मॅच देखील थोडं. या बॉलवर फुटवर्क चांगला आहे, देऊन टाकलाय मात्र इकडे, जबरदस्त टायमिंग, 4 रन. अनिल तांबेच्या बॅटमधून आपण पाहिलं तर चांगलं फुटवर्क आणि 4 रन मिळतील. या बॉलवर देखील मिस टाइम स्ट्रोक झाला, थोडा बॅटची एज घेतली गेली आहे, बट रन्स तिकडे प्रॉपर बॅटवरती बॉल आलेला नाहीये, 1च रन मिळेल तिकडे. जबरदस्त अभि पांचाळने बॅटिंग केली आहे, बॉलिंग पण एक जबरदस्त करतायत, जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी त्यांची पद्धत आहे अभि पांचाळ. या बॉलवर पिचिंग मागे ठेवली आहे, लाऊड अपील तिकडे प्रशांतची. या बॉलवर देखील ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका पुन्हा एकदा फसला तिकडे, येईल डॉट बॉल. गुड बॉलिंग अभि पांचाळ, जबरदस्त इकॉनॉमी बॉलिंग करतात, बाउंड्री आल्यानंतर एक सिंगल आणि लगातार 2 डॉट आलेत. 1 टू गो. या बॉलवर पुन्हा एकदा मात्र 1च रन तिकडे मात्र मिळेल. 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झालाय, 21 रन झालेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे आता मॅचला जिंकण्याकरिता टीम R1 A या संघाला.
24 बॉलमध्ये अजूनही 55 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. एक डबल ट्रबलची ओव्हर आहे, तो मात्र कुठेतरी टर्निंग पॉईंट होऊ शकतो. नक्कीच आशिष दादा आमच्यासोबत स्कोरिंग करतात. आशिष कॉमेंटेटर पण, अगदी अंपायरिंग, डीजे ऑपरेटिंग, स्कोरिंग सर्व काही आहे. आई एकविरा संघ देखील मॅच मध्ये आलाय. प्रशांत बॉलिंग साठी येत आहेत, ज्या प्रशांतने जबरदस्त खेळ केला होता. (21) लॉस ऑफ 3 विकेट. 23 बॉलमध्ये 55 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता अजूनही. स्ट्राईक एंडला अनिल तांबे. बॅटिंगसाठी यतिराज देवरुख येतात. बाबू या बॉलवर देखील फुटवर्क केलं गेलं चांगलं. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, 1 रन मिळेल. आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र अनिलला मैदानाच्या बाहेर जावं लागेल तिकडे रनआउटच्या रूपामध्ये. बट विकेट नाही घेतलाय. बावीस बॉलमध्ये 54 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला यतिराज देवरुखे. बाबू भाई भाई बजा दो ना भाई.
में बंद होने वाला है। जो मैनेजमेंट टीम है जिनका खाना अभी भी बचा हुआ है, जिनका डिनर नहीं हुआ है, उनसे विनती है कि जाके प्लीज डिनर कर लीजिए। जो भी हमारे लाइव के जो हमारे सारे कैमरामैन है, हमारे ऑपरेटर्स है, डीजे ऑपरेटर्स है, और जो भी हमारी मैनेजमेंट टीम है, उनसे विनती होगी कि आप जाके आपका डिनर कर लीजिए, या आने वाले 10 या 15 मिनट में काउंटर जो है वो बंद होने वाला है। Please take a note. The counter for dinner is going to shut in next 10-15 minutes. So if you are remaining for your dinner, please go and take your dinner. सगळ्यांनी विनंती आहे, सगळ्यांना विनंती असणारे लक्ष द्या, लक्षपूर्वक ऐका. जर आमच्या मॅनेजमेंट टीम मधलं कोणाचंही जेवण अजूनही राहिलं असेल, अद्याप कोणी आमच्या मॅनेजमेंट टीम मधून आमचे ऑपरेटर्स असतील, आमचे कॅमेरामॅन असतील, आणि आमचे समालोचक असतील, आमचे पंच असतील, आमची मॅनेजमेंट टीम असेल, या सगळ्यांना विनंती असणार आहे की प्लीज तुम्ही जाऊन जेवण करून घ्या. હું તમે કહું टायगरचे दोन्ही उभारते सितारे, टर्फ क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणून जो शुभम थोरात आणि येस ओम शेलारने तर करूनही दाखवलं. वाडेघर म्हटलं ना की यंगस्टर येणाऱ्या काळामध्ये कल्याण डोंबिवलीचं ग्रामीण क्रिकेट गाजवतील यातही मात्र शंका नाहीये. प्रणित पाटील इमर्जिंग बॅटर बनलाय यावर्षी, आय गेस, बरोबर है ना? प्रणित पाटील बनला इमर्जिंग बॅटर. Over to you, Combox, Mr. Underarm Cricket, the velvet voice of Underarm Cricket, सागर जी मोरे सर. देखिए, अगर अंडरआर्म क्रिकेट में आशीष सर, अगर आज लाखों की टूर्नामेंट्स हो रही है, कल 10 लाख की होगी, परसों 20 लाख की होगी, और अगर आने वाले टाइम में अगर करोड़ों की भी होगी ना, वो टूर्नामेंट अधूरी होगी अगर उस टूर्नामेंट में सागर मोरे जी की आवाज नहीं सुनाई देंगे. ये पहचान उन्होंने अपनी बनाई है, क्योंकि उतना परिश्रम उन्होंने किया, उतने सेक्रीफाइसेस उन्होंने की, और बहुत अच्छा मार्गदर्शन उन्होंने हम जैसे नए कमेंटेटर्स को भी दिए. तो थैंक यू सो मच सागर जी मोरे सर, यहाँ जुड़ने के लिए, यहाँ आने के लिए, आपका कीमती वक्त इस टूर्नामेंट में देने के लिए. केटीपीएल पूरी टीम की तरफ से आपको ढेर सारी शुभकामनाएं. आने वाले वक्त में आपको बहुत सारी खुशियां और बहुत सारी उन्नति मिले, यही भगवान के दर पे प्रार्थना होगी. थैंक यू सो मच. और मुंबई से कमेंट्री करते करते मेरे को कल्याण डोंबिवली में बहुत प्यार दिया, और अंडरआर्म क्रिकेट ने बहुत यहाँ पर प्यार दिया है. सो इसलिए मैं कल्याण डोंबिवली में कमेंट्री करना बहुत पसंद करता हूँ. थैंक यू.
जो डिसिजन आहे तो एक्सेप्ट करावा लागेल. मॅच चालू करा. बघा आता कोणाला तरी ऍडजस्ट करावा लागेल मित्रांनो. जला जशी मॅच आहे तशी परत चालू होईल. आउट नाहीये. मॅच चालू करा लगेच. अंपायर 23 21 बॉल मध्ये अजूनही 53 धावांची गरज आहे. धावफलक झालं तर आतापर्यंत पाहिलं तर 20 रन झाले. 22 एक मिनिट 3 बॉल आणि रन झालेत. ओके 23 रन झालेत. मॅच चालू करा. 3 बॉल 3. रवी दरवाजा बंद करून घे. इंडिया गेट. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एवढा वेळ निघून गेला पण एक्स्ट्रा रन्स आली आहे. टार्गेट आपण पाहिलं तर खूप मोठं होतं त्यामुळे अजूनही मॅचला जिंकण्याकरिता 52 धावांची गरज आहे.
रवी पवार येते नवीन बॅटर मॅच मध्ये. आता मात्र अर्बन ए टीम पण मात्र थोडी बॅकफुटला गेली, बट आता अजूनही 20 बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 20 बॉल 52. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 20 बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे. रवी पवारला थोडा अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. 4 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी प्रशांत. या बॉलवर हाफ ट्रॅकर बॉल समोर खेळले गेले. थोडं मात्र टाइम तिकडे हवेत खेळण्याचा प्रयत्न करतो, पण फटका फसला. एकूण मध्ये 51 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 51 रन्स टू विन इन 19 बॉल्स. या बॉलवर उडवला गेला. पुन्हा एकदा फटका थोडा फसला तिकडे. रन्स मात्र सिंगल मिळेल. 26. 18 बॉल मध्ये 50 धावा करायच्या. डबल ट्रबलची ओव्हर असणार आहे. चार विकेट गेलेत. 18 बॉल मध्ये 50 करायचे. डबल ट्रबलच्या ओव्हर मध्ये बॅटिंग करावी लागेल यतिराजला. बॉलिंगसाठी प्रशांत. जबरदस्त मॅच आहे. एकविरा संघाने त्यांच्या विरुद्ध अर्वन ए. पहिलाच बॉल व्हाईट बॉल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक एक्स्ट्रा रन्स मात्र कंट्रोल करावे लागतील. 48 धावांची गरज आहे. डबल ट्रबलची ओव्हर आहे. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. यतिराजला माहिती आहे की ही मॅच पण आपल्याला तेवढीच जाणीवपूर्वक खेळवायला लागेल. 29 धावा झाल्या त्या फलकावर. 17 बॉल मध्ये 47 रन्स करायचे आहेत. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळेल. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसतोय. यतिराज प्रयत्न करतात की मोठ्या स्ट्रोक येण्याचा या ओव्हर मध्ये. 31 रन झालेत मॅचला जिंकण्याकरिता. अजूनही 45 धावांची गरज आहे. मित्रांनो बाईक तिकडे साईडला काढा. स्ट्राईक एंडला चान्स. बॅटर आउट. मित्रांनो बाईक साईडला काढा. ट्रकला यायला जागा नाहीये. लगेच बाईक तिकडून साईडला काढा प्लीज. ज्यांची बाईक आहे तिथे मध्ये लगेच बाईक साईडला काढा. ट्रकला यायला जागा नाहीये. प्लीज लगेच साईडला काढा. सर्व मित्रांना विनंती केली की बाईक तिकडून लगेच साईडला काढा प्लीज.
45 धावांची गरज आहे 13 चेंडूमध्ये. विकेट गेल्यात त्यामुळे मायनस झालेत आणि मॅच मध्ये आता एकविरा संघ देखील आली आहे. वन टू गो. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले, थोडी मात्र मिसफिल्ड तिकडे. जबरदस्त बॉलिंग केली गेली मन्नूने पण ह्या ओव्हरमध्ये. 12 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 44 धावांची गरज आहे. मायनस होतील. $32. बघा 6 रन आले म्हणजे 12 झाले आणि -5 म्हणजे 7 रन आले. 43 रनची गरज आहे 12 बॉल्स मध्ये. या बॉलवर पहिलाच बॉल समोर खेळले गेलेत, फिल्डर आहेत, बॅटरला बाहेर जावं लागेल. मोठ्या फटक्यांची गरज होती आणि आता टीम अर्बन ए टीम मात्र कुठे ना कुठेतरी बॅकफुटला गेले या मॅच मध्ये. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्राइक एंडला मात्र फेकी करतील. या बॉलवर देखील जबरदस्त टायमिंग केलं गेलं पण तिकडे डेड बॉल आई एकविरा संघ देखील या मॅच मध्ये आता कमबॅक केलाय. डबल ट्रबलच्या ओव्हरमध्ये विकेट गेली त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला. तर नवीन बॅटर स्ट्राइक एंडला सुमित. या बॉलवर देखील बॅक टू बॅक विकेट. यतिराजला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि आता पूर्णपणे आई एकविरा संघाने मात्र या मॅच वरती नाव कोरलंय. वेल प्लेड. जबरदस्त कामगिरी करत असताना पाहिलं गेलं. 7 बॉल मध्ये आता 40 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 7 बॉल 40. आणि आता मॅच मध्ये औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास आई एकविरा संघ बॅक टू बॅक 2 मॅच जिंकण्याचा मात्र ते आता यानंतरची मॅच मात्र खूप इम्पॉर्टंट असणार आहे. या बॉलवर देखील आपण पाहतो लाऊड अपील.
आणि मॅच मध्ये आता फक्त आणि फक्त इकडे देखील मात्र बॅक टू बॅक विकेट आता मैदानाच्या आतमध्ये एकविरा संघ. मी पंचाळचं कौतुक करेल, त्यानंतर मनु नायर आणि शेवटला येऊन प्रशांतने जबरदस्त बॅटिंग केली. तिन्ही बॅटर्समुळे रन्स आले. पहिल्या 2 ओव्हरमध्ये एकविरा संघ बॅकफुटला होते आणि त्यानंतर आता विजयाच्या दिशेला जाण्याचं कारण एकच आहे की पहिल्या इनिंगमध्ये टार्गेट चांगला सेट केला होता. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर. सिक्स तर आलाय, बट वेळ निघून गेली आहे. जबरदस्त पिचिंग आणि व्हाईट बॉल. या बॉलवर देखील हवेत खेळले गेलेत, मात्र रन्स तिकडे आणि हा सामना